हॅलो नमस्कार, मी संध्या मुंबईकर. मी पण माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तसं जुनंच होतं, पण आता मी त्याच्यामध्ये माझे शॉर्ट व्हिडिओज टाकण्यास सुरुवात केली आहे. मला हे माहिती नव्हतं की इथे आपल्या घरात जे आपण रेसिपी पण बनवून इथे अपलोड करू शकतो. आपल्याला जे आवडतं छंद आहे, गाणी वगैरे, गोष्टी, स्टोऱ्या, ते पण इथे अपलोड करू शकतो. हे मला माहिती नव्हतं. मला असं वाटायचं की आपण रेसिपी जे यूट्यूबला बघतो आणि एखादं गाणं आवडलं की सर्च करू शकतो, तेवढंच तिथे यूट्यूबला आपण बघायला मिळतं असं वाटायचं मला. पण मी जेव्हा डीपमध्ये गेले तेव्हा मला असं कळलं की नाही, तिथे बरेच प्रकारे बरेच छंद आहेत, आपण ते जोपासू शकतो आपली आवड. तर त्याप्रमाणे मी 2-3 रेसिपी माझ्या घरात बनवून मी अपलोड केल्या आहेत. पण त्याच्यात काही सामग्री कमी असल्यामुळे तो पदार्थ घरातल्या घरात ठीक आहे, पण तरी पण झीटपणा करून मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला. एका हातात असा मोबाईल पकडून दुसऱ्या हाताने कढई असं हलवायचं आणि मग तो कढईचा अर्धा भाग दिसतोय, अर्धा भाग व्हिडिओमध्ये येत नाही, किंवा मग आणखीनच काहीतरी कमीपणा जाणवला. पण मी थोडंसं प्रयत्न केला आणि शॉर्ट व्हिडिओ पण गाण्यांचे लिपसिंग म्हणजे त्यात मी केलं दुसऱ्यांचं बघून. आता मी माझ्या आवाजात पण गाण्यांची प्रचंड आवड असल्यामुळे हिंदी मराठी गाणी मी म्हणणार. एक 3 मिनटाचा व्हिडिओ किंवा 2 मिनटाचा, आणि तो यूट्यूबला अपलोड करणार. सर्वांचं बघून बघून मी पण शिकणार आहे. आपल्याला पण असं वाटतं ना की आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो, तर आपण का नाही करू शकत? काही प्रयत्न केल्याने सर्व होत आहे. तर मी हे करण्याचा विचार केला आहे. माहिती नाही जमेल की नाही जमेल, कारण हा व्हिडिओ माझा पहिला नाही आहे, पण मी मनातलं जे व्यक्त करत आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर बघूया काय होतं, काही नाही, जमतं आहे की नाही जमत. नाही जमलं तर सोडून द्यायचं. मी आपलं शॉर्ट व्हिडिओ फक्त टाकत राहायचं एक आवड म्हणून. आणि स्टार मेकर जो ॲप होता म्हणजे आहे, त्याच्यावर मी 2-3 वर्षापासून गाणी म्हणते. तर मग तेच गाणी मी इथे यूट्यूबला अपलोड करायचे आणि मग त्याला काय कॉपीराईट लागायचं. तर मी म्हणलं असं कसं काय? मग मला कोणीतरी आयडिया दिली, म्हणजे की तू पण तुझ्या आवाजातली गाणी जसं तिथे म्हणतेस तसं इथे म्हण आणि इथे अपलोड कर, म्हणजे कॉपीराईट लागणार नाही. तिथले साऊंड्स वगैरे, म्युझिक पण वेगळी असते. बाहेरची साऊंड असली तर मग ते इथे काहीतरी कॉपी क्लेम लागतो असं. तर आता मी प्रयत्न केला आहे, बघूया स्वामी कृपेने कसं होतं कसं नाही. शिकत आहे सर्वांचं बघून बघून. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.